कचरा एवढा येतो ना, आता जेवढा तुम्ही कचरा येतो तेवढाच कचरा आम्ही इथे घेणार आणि जास्त कचरा आम्ही जास्त थांबवणार, ट्रॅक करणार. समजलं काय? हा, सोडणार नाही तर आम्ही आमचे काही नाही. आता बोला. पॉलिटिकल नेता कधीच इथे येत नाही आणि कोणालाही बघत नाही की विचारत देखील नाही की आगीचं काय झालं काय नाही. नुसते आम्ही गावातली माणसं येतो इथे बघून जातो, फक्त तेवढंच होते. याच्या पुढे काही होत नाही. प्रशासनाने सांगितलेलं की इकडे CCTV कॅमेरे लावणार, पण इकडे एकही कॅमेरा दिसत नाही आहे की आग कशी लागते ते आम्हाला पण समजायला पाहिजे, माहीत पडली पाहिजे की कशावरून आग लागते. ठीक 2 महीना पहले मीरा भाईंदर शहर के इसी डंपिंग ग्राउंड में भीषण आग लगी थी। आज ठीक 2 महीना हो चुके हैं इस बात को। आज 4 अप्रैल को यह आग फिर से लगी थी। पूरे परिसर में धुएं का माहौल बन चुका था। आपको बता दूं कि स्थानीय नागरिक इस डंपिंग ग्राउंड के कारण काफ़ी परेशान हाल है, क्योंकि आए दिन इस डंपिंग ग्राउंड में आग लगती है। अब यहाँ के स्थानीय नागरिकों का ऐसा कहना है कि जो डंपिंग ग्राउंड में जो कचरा भरा हुआ है, इस पर पूरी तरह से एक अंबार लगता है, उस पर कोई भी प्रोसेसिंग यूनिट नहीं होती, जिसके कारण ये आग जानबूझ के लगाई जाती है या लगती है। इस तरह का सवाल भी यहाँ के स्थानीय नागरिकों ने उठाया। आपको बता दूं कि यहाँ के जो नागरिक है, कई पत्र व्यवहार किए, कई आंदोलन किए इस डंपिंग ग्राउंड को लेकर। यहाँ तक कि हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में भी इस मामले को लेकर वो वहाँ पर उन्होंने गुहार लगाई है। लेकिन जो यहाँ के जो पॉलिटिकल नेता है, उनके कान पर एक जू भी रेंगते हुए नज़र नहीं आती। यहाँ के स्थानीय नागरिकों के हाल पूछने के लिए कोई भी पॉलिटिकल नेता नहीं आते हैं। लेकिन चुनाव के समय बड़े बड़े दावे करते, बड़े बड़े वादे करते हैं इन उत्तन के रहवासियों को लेकर। उत्तन के रहवासियों का सबसे बड़ा पॉलिटिकल चुनाव में एक मुद्दा होता है ये डंपिंग ग्राउंड का। इस डंपिंग ग्राउंड को हटाया जाएगा, इस पर प्रोसेसिंग किया जाएगा कचरे को लेकर। इस तरह के बड़े बड़े दावे यहाँ के पॉलिटिकल नेता करते हैं। लेकिन जैसे ही चुनाव समाप्त होता है और चुनाव समाप्त होने के बाद में फिर वो पॉलिटिकल नेता भूल जाते हैं कि डंपिंग ग्राउंड भी उत्तन के रहवासियों की एक बड़ी समस्या है। इसी संदर्भ में हमने उत्तन के रहवासियों से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। माझं नाव जेरोम बोर्जेस, मी आनंदनगरचा आहे। आज दुपारी 1 वाजता काहीतरी आग लागली आहे आणि पूर्ण धूर सर्व ठिकाणी झालेला। तर मी बाहेर पडलो आणि बघतो तर पूर्ण धूर झाला आहे। आणि मग आम्ही एकमेकांना फोन केला आणि बघतो तर आमच्या बाजूलाच आनंदनगरला डेझमन बोर्जेस हे तिकडून पाणी उपसा होत आहे। तर आम्ही सर्वांनी विचार केला की त्याला जाऊन आपण समज द्यावी की आपल्या गावातला पाणी तू देऊ नको करून, कारण आपल्या गावातलं जर पाणी सर्व असाच डंपिंग ग्राउंड ते येत गेला तर आपल्या गावातली सर्व झाडं पाणी सर्व मरून जातील आणि आपल्याला इमर्जन्सीला आपल्याला जर गावाला उद्याला पाणी प्यायला लागला तर आपण पाणी कुठून आणायचा। तर आम्ही हॅरल्ड बोर्जेस यांना फोन करून सर्व सांगितलं ह्याच्याबद्दल आणि आता आम्ही डंपिंग ग्राउंडवरती आलेलो आहोत। इकडे काय सिच्युएशन आहे बघण्यासाठी। तर इकडे आता आग भिजत आलेली आहे ऑलमोस्ट, पण मला नाही वाटत की भिजेल, ती थोड्या वेळाने अजून चालू होणार आहे, भडकावं लागणार आणि सर्व धूर सर्व ठिकाणी झालेला आहे, बरोबर। आणि महानगरपालिका सांगत आहे आपल्याला की इकडे कचऱ्यावरती प्रोसेसिंग होते। तर आम्हाला आपण नंतर बघूच या जाऊन प्रत्यक्ष तिकडे कुठल्या मशीन चालू आहेत आणि काय प्रोसेसिंग होते, ओला कचरा आणि सुका कचरा कसा डिवाईड केला जातो, काय प्रोसेस होते ते आपण बघूच या। माझं नाव ग्लेंडा बोर्जेस। ही दुपारी 1 वाजल्यापासून आग चालू आहे आणि याचा धुराचा सर्व लोट आमच्या इकडे सर्व इकडे पसरलेला आहे। त्याने आम्हाला खूप त्रास होतो आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, सर्व आजार त्यामुळे पसरत आहेत, मोठे मोठे आजार होत आहेत। पण ह्याचं महानगरपालिकेला काहीच पडलेलं नाही आहे। त्याचा एकही अधिकारी इकडे येऊन बघत नाही आहे की काय झालं आहे काय नाही, काहीच नाही। म्हणजे फक्त आग लावतात की काय करतात ते माहीत नाही, कारण आग कशी लागते, कारण प्रत्येक महिन्याला कशी आग लागते तेच काय कळत नाही आहे। त्याच्यावर
काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. आता आम्हाला प्रोसेसिंग युनिट इकडे चालू आहे. सांगतात ओला कचरा वेगळा ठेवायचा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा, हे आपल्याला सांगत असतात. पण त्याचं इकडे आणून काय ओला कचरा आणि सुका कचरा या एकत्रच होतो, काहीच त्याच्यावर प्रोसेसिंग होतच नाही आहे. आता प्रशासनाने सांगितलेलं की इकडे CCTV कॅमेरे लावणार, पण इकडे एकही कॅमेरा दिसत नाही आहे की आग कशी लागते ते आम्हाला पण समजायला पाहिजे, माहीत पडली पाहिजे की कशावरून आग लागते. पण एकही कॅमेरा इकडे लागलेला नाही आहे. मग प्रशासन फक्त वादे करतात, म्हणजे आम्ही हे करणार ते करणार, पण त्याचा काहीच फायदा होत नाही आहे. पुढची भूमिका काय असणार तुमची? आता जर नाहीच हे केलं तर आम्ही आंदोलन करणार. माझं नाव शॉन स्टीफन पिंटो, मी उत्तन गावचा रहिवासी आहे. आणि इथे सारख्यांदा आग लागते की लावली जाते हे कोणाला अजून स्पष्ट माहिती नाही. आणि महानगरपालिका रोज आणि सारख्यांदा आव्हान देत आहे आणि आम्हाला आश्वासन देत आहे की आम्ही काहीतरी करूया, काहीतरी पुढील आमचं प्रयत्न करूया, कसं आग लागते की काय केलं जाते. पण अजूनपर्यंत आम्हासाठी काही हे करत नाही आहेत. आम्हालाच का त्रास सहन करावं लागते? कारण आम्ही बी माणसं नाही आहोत का? आम्ही इथे राहत नाहीत का? आम्ही इकडचे नागरिक असून आणि आमच्यावर इतकी अन्याय केला जातो आणि आमच्यावर इतकं हे सहन करण्याची आमच्याकडे शक्ती राहिलेली नाही आहे. गेल्या 10 वर्षापासून हे इकडेच असंच आहे. आणि हे डम्पिंग ग्राउंड आहे की प्रोसेसिंग युनिट आहे अजून कोणाला माहिती नाही. कारण इथे सर्व कचरा जो आणलेला असतो तो इथे एकदम थप्पपणे तसंच टाकलेला आहे. जेमतेम अख्खा डोंगर यांनी जमा करून घेतलेला आहे. इथे नुसतं कचरा आणून टाकतात, एक युनिटसुद्धा इथे प्रोसेस होत नाही आहेत. आणि किती लोकांनी त्रास सहन करावा? आता इथे पाणी टाकतात, बुजवतात, बरोबर आग, पण हा पाणी खाली जाऊन शेतामध्ये साजलेला आहे. कोणाची शेती देखील तिथे दिसत नाही आहे की कुठे आहे की नाही आहे. तिथे खाली मासली सुकत घालत आहेत, त्यांना देखील त्रास होतो की हे पाणी येतो कुठून आणि काय कुठून. आणि इथे टॉयलेट देखील चा पाणी देखील सोडत होते. आता तो सर्व पाणी खाली जाऊन खाडीमध्ये मिळलेलं आहे. इथून खाडी ती अख्ख्या गावामधून बंदर किनारेपर्यंत पोचते. पण त्या पाण्यातून किती लोकांचा आणि लोकांना अफेक्ट होते आणि इफेक्ट होते, तिथे किती लोक सहन करत आहेत. आता अशा प्रकारे आम्ही काय करावं? आणि ही नगरपालिका किंवा महानगरपालिका आमच्यावर लक्षच देत नाही, उत्तनचे रहिवाशांवर लक्षच देत नाही. किती वेळेला आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेल्या आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला उभं तर करत नाहीत, आमचं ऐकून घेतात आणि पाठवत घेतात. पण आम्हाला काहीतरी तुम्ही ताबडतोब ॲक्शन घेण्यासाठी व काहीतरी करण्यासाठी आमच्या सामने तुम्ही यावे आणि आमच्या पुढे तुमचे प्रश्न मांडावे आणि आमचे प्रश्न देखील सोडवावे, हीच आमची विनंती आहे. पॉलिटिकल नेता कधीच इथे येत नाही आणि कोणालाही बघत नाही की विचारत देखील नाही की आगीचं काय झालं काय नाही. नुसते आम्ही गावातली माणसं येतो, इथे बघून जातो, फक्त तेवढंच होते, याच्या पुढे काही होत नाही. ये थे उत्तन के नागरिक जो डंपिंग ग्राउंड की जो आग लगती है उसके कारण ये लोग काफ़ी परेशान होते हैं. उन्होंने उनकी बीती बताई इस डंपिंग ग्राउंड को लेकर. आपको बता दूं कि आज डंपिंग ग्राउंड के इस परिसर में जब भीषण आग लगी थी 1 बजे के करीब, काफ़ी मशक्क़त की यहाँ के फायर ब्रिगेड ने, मीरा भाईंदर महानगर पालिका के फायर ब्रिगेड के अधिकारियों ने और कर्मचारियों ने. आग पर तो काबू पा लिया गया है, लेकिन ये आग फिर से लगेगी या नहीं लगेगी ये तो आने वाले समय में ही पता चलेगा. लेकिन एक बात तो हकीकत है कि यहाँ के उत्तन के जो रहवासी है आज भी चिंतित रहते हैं कि इस डंपिंग ग्राउंड को लेकर ये आग फिर से लगेगी और फिर से इनको धुएं का सामना करना पड़ेगा. मीरा भाईंदर महानगर पालिका के हर कोई नए आयुक्त आता है जब आश्वासन देता है कि यहाँ पर प्रोसेसिंग यूनिट बिठाया गया है और फिर से प्रोसेसिंग चालू कर देंगे, यहाँ पर CCTV कैमरा बिठाएंगे, स्प्रिंगल बिठाएंगे, इस तरह के सभी आयुक्त ने आश्वासन दिया. लेकिन वो आश्वासन सिर्फ आश्वासन ही रह चुका है, प्रैक्टिकल कुछ भी नहीं है यहाँ पर. अब फिर से यहाँ के उत्तन के रहवासी आवाज़ उठा रहे कि यहाँ पर जो CCTV कैमरा बिठाया जाए, फायर ब्रिगेड की गाड़ी यहाँ पर 24 घंटा तैनात किया जाए, यहाँ तक कि महानगर पालिका के अधिकारी यहाँ पर एक कार्यालय खोल दे कि उन्हें इस तरह की परेशानी जब सामना करना पड़ेगा तभी पता चलेगा कि उत्तन के रहवासी किस तरह का सामना करते हैं. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, उत्तन.